चला तर आज आपण ट्राय करणार आहोत संक्रांतीनिमित्त तिळगुळचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू. तर त्यासाठी आपण 1 वाटी तीळ घेतले आहेत. तीळ हे छान आपण भाजून घेऊया. तीळ हे आपण छान भाजून घेतलेले आहेत. थोडेसे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. तसेच 1 वाटी शेंगदाणे पण आपण भाजून घ्यायचे. तीळ आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थोडे थंड व्हायला ठेवू. नंतर थोडं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून ते थोडं गूळ त्यात मिक्स करून थोडं असं जाडसर काढून घेऊ. तर हे आपलं तिळाचं मिश्रण निघालं आहे. तसंच आपण शेंगदाण्याचं पण काढून घेऊ. तर मिश्रण काढताना आपण 1 चमचा गूळ त्यात घालूया. नंतर आपण थोडेसे बदामसुद्धा असे भाजून घेतलेत आणि क्रश करून गूळ आणि तिळाच्या मिश्रणमध्ये मिक्स केले. तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपण वेगवेगळं ठेवलं आहे. तर ते लाडू बनवताना, लाडू जोडताना यात आणखी थोडासा आपण गूळ घालणार आहोत, म्हणजे आपले लाडू छान जोडले जातील. तर असं थोडं गूळ मिक्स करून असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे. तर हे लाडू एकदम अगदी दात नसलेल्या माणसालासुद्धा खाता येतील असे एवढे मऊसूद बनतील. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तर हे लाडू तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता काही दिवसांसाठी. तर सगळे असे लाडू बनवून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या साईजनुसार त्याची साईज अशी ठेवून बनवू शकता. तर एका एअरपॅक डब्यामध्ये आपण हे भरून ठेवायचे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.